कारण ऐकली जात नाहीत ना. जेवढी तुम्ही ऐकाल तेवढं त्यांना कळणार आहे ना. म्हणजे आज मराठी डब झालेल्या अनेक चित्रपट हे तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवरती आहेत. बघता का तुम्ही? मी बघतो. मी याचं आवाहन देखील केलं होतं की मराठी डब जिकडे चित्रपट आहे ते आपल्या लोकांनी पाहणं गरजेचं आहे. तर त्या कंपन्यांना कळेल की मराठी लोक त्यांच्या भाषेमध्ये चित्रपट पाहतात, तर ते जास्तीत जास्त डब चित्रपट येतील आणि त्याच्यातनं मराठी डबिंग आर्टिस्ट यांना काम मिळेल. जशी जशी मागणी तसा पुरवठा असतो ना. पण सर, आपण नेहमी असं म्हणतो की मराठी इंडस्ट्रीची मान्यता मिळाली पाहिजे. राजदरबारी अनेक कलाकार मोठ्यानं भेटतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते काय आता प्रयत्न माझ्याकडनं पण सुरू आहेत. शासनाच्या पैशांवरती अवलंबून राहून जर समजा तुम्ही चित्रपट आणि काही गोष्टी करायला लागलात तर तुम्हाला कधीच चांगली चित्रपट निर्मिती करता येणार नाही. आणि मला मराठीसाठी म्हणून, मराठी प्रेक्षकांसाठी म्हणून काही अद्भुत करायची इच्छा आहे. असा जर विचार करून जर सगळेजण आले तर मला असं वाटतं उत्तम. असं नाहीये की नव्याने आपण काहीतरी मराठी चित्रपटाकडे पाहतोय. मराठी चित्रपटाचा इतिहास जर समजा आपण पाहिला तर तो म्हणजे इतर भाषिक लोक मराठी चित्रपटांवरनं हिंदी चित्रपट करायच्या मागे होते, किंवा मराठी संगीत ऐकण्यासाठी म्हणून इतर भाषिक लोक त्या संगीताच्या मैफिलींना जाऊन बसायचे. ते पुन्हा आपण, मला असं वाटतं, विश्व उभं करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात कधीच कुठच्या गोष्टींची कमतरता नव्हती, नसणार आहे. मला असं वाटतं प्रयत्नांची गरज आहे, ती होईल. माझ्यापासून सगळ्यांची तयारी सुरू आहे. कारण जे देतात तिकडे मराठी लोक नाही आहेत म्हणून. सर, आमदारांनी मंत्रालयात उडी मारली आहे. पेसा संदर्भात काही आमदारांनी मंत्रालयाच्या जागेवर उडी मारली. नाही, मला माहिती नाही. मी माहिती घेतो आणि सांगतो. हो, माझं पुढचंही संभाषण तुम्ही ऐकलं असतं. तर एका कार्यक्रमानंतर मराठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे. कालच केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जारी केलेला आहे. आपण पाहतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर या संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी ही भावना व्यक्त केली आहे. नाही, मी सर्वप्रथम केंद्र सरकारचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी आभार मानीन की गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आपल्या रंगनाथ पाठारांपासून अनेक लोकांनी यामध्ये अनेक वर्ष कष्ट घेतले आणि प्रयत्न करतायत. ते आज मला असं वाटतं की त्यांच्या कष्टांना एक काय म्हणू मूर्त स्वरूप आज आलेलं आहे. आणि त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करीन. थँक्यू सो मच सर. तर मराठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.